मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा 5वा दिवस, तर नागपुरात ओबीसींच्या साखळीबद्ध उपोषणाचा आज 4था दिवस. आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आहेत. सर, कुठेतरी आपल्याला असं वाटतंय की सरसकट आरक्षणाची जी मागणी होती ती कुठेतरी मागे पडताना दिसते, असं वाटतं आपल्याला. एक चांगले संकेत दिसतात. नक्कीच. कारण आंदोलनकर्त्यांनीच तो शब्द मागे घेतलेला आहे. सरकारने कुठला निर्णय घेण्याच्या पूर्वी आंदोलनकर्त्यांनीच परवा सांगितलं की आपण जर सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देऊ शकत नसाल तर सरसकट शब्द आम्ही मागे घेतो आणि ज्यांना आपण देऊ शकता त्यांना आपण ते प्रमाणपत्र द्यावे. त्याच्यामुळे आता या आंदोलनाची जी धार होती ती कुठेतरी कमी झाल्यासारखी वाटतं आहे. आणि ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांच्या नोंदी सापडतील, वैयक्तिक नोंदी, त्यांना कशा प्रकारे प्रमाणपत्र द्यायचं त्याच्यावरती सरकार विचार करते आहे. आणि आमची 2 वर्षापूर्वी पण तीच भूमिका होती, आता पण तीच भूमिका आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर किंवा सरकारने जे काही कागदपत्रे अधिकृत म्हणून जाहीर केली त्या कागदपत्रावर तशा प्रकारची नोंद असेल आणि त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असेल तर त्यांना आमचा मुळीच विरोध नाही. मात्र त्याचवेळी ओबीसींकडून कुठेतरी एक भूमिका जी आहे ती अजून कठोर होताना दिसते आहे. तुम्ही आधी जे सांगितलं होतं की जर आमच्या आरक्षणाला धक्का दिला तर आम्ही मुंबईत येऊ, आता तीच भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली. नक्कीच आमची सुरुवातीपासूनची तीच भूमिका आहे की कुठल्याही आंदोलनाचा साखळी उपोषण हा पहिला टप्पा असतो. पुढचा टप्पा असतो आमरण उपोषण आणि नंतर असते राजधानीकडे कूच. काय आणि त्याच्यामुळे तो मी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आता साखळी करतोय, गरज पडली तर आमरण उपोषण, पुन्हा गरज पडली तर मुंबईकडे कूच. आणि काल माननीय भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. मी काल पण आपल्याला सांगितलं होतं की भुजबळ साहेबांच्या सभेमध्ये जो काय निर्णय होईल तो आम्हा सर्व ओबीसींना बांधील राहील. आम्ही त्यांच्यासोबत राहू, कारण या ओबीसीच्या 27% आरक्षणाचं रक्षण करणं हे सर्व ओबीसी नेत्यांचं आणि ओबीसी समाजाचं काम आहे. आणि त्याच गोष्टीवरती भुजबळ साहेबांनी सुद्धा शिक्कामोर्तब केलेला आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्हा सर्वांना मुंबईकडे कूच करावं लागेल, नक्कीच आम्ही सर्व मुंबईकडे कूच करू. खूप खूप धन्यवाद. तर बबनराव तायवाडे स्पष्ट करतायत ओबीसींची भूमिका की जर राज्यात ओबीसींच्या आरक्षणाला किंचितही धक्का लागला तर मुंबईच्या रस्त्यावरती राज्यातील संपूर्ण ओबीसी समाज एक आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.